नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, मी हे जे व्हिडिओ बनवतोय सनातनवरती मी माझे मत मांडतोय, सनातनचं वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय। त्याचा मागचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला सनातन काय आहे हे समजणं गरजेचं आहे। आपण ज्या पौराणिक कथा आहेत त्याच्यातच अडकून नको बसूया, त्या कथेतून बाहेर पडूया। कथा या सांगितल्या गेल्या त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की तुम्ही त्या कथा ऐकण्यासाठी, म्हणजे कसं आहे, एखादी गोष्ट जर त्याला मीठ मसाला लावला, जर त्याच्यात मीठ मसाला लावला, जर त्याच्यामध्ये एक थोड्याशा काय म्हणतात त्याला रहस्यमय गोष्टी केल्या किंवा किंवा जगा वेगळं काहीतरी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला, जगा वेगळं म्हणजे ज्याला आपण म्हणतो चमत्कार, ज्याला आपण म्हणतो काहीतरी वेगळं काहीतरी आहे, वेगळी गोष्ट काहीतरी आहे, अकल्पनीय, असं अकल्पनीय काही गोष्टी आहेत, जर अशा त्याच्यात नमूद केल्या गेल्या तर तुम्हाला ते आवडते। मनुष्य प्राण्याला असं अकल्पनीय रहस्यमय गोष्टी आवडतात, म्हणून त्या कथा त्या प्रकारे लिहिल्या गेल्या। त्याच्यात वास्तव आहे पण त्याबरोबर रहस्यमय अकल्पनीय अशा गोष्टी त्याच्यात नोंद केल्या गेल्या, त्याच्यात लिहिल्या गेल्या। त्याच्यात आपण कुठेतरी बाहेर पडूया आणि फक्त वास्तव जाणून घेऊया, फक्त त्याच्यातलं वास्तव जाणून घेऊया, ते समजून घेऊया, म्हणजे सनातन आपल्याला प्रत्येक मनुष्य प्राण्यापर्यंत पोहोचवता येईल आणि जो अधर्म आणि धर्माची जी लढाई सुरू आहे ती आपल्याला कुठेतरी रोखता येईल, अधर्म या पृथ्वी तलावरून नष्ट करता येईल। मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे काय चर्चा करतोय, जो विषय ठेवला आहे तो म्हणजे विष्णूचे अवतार, तो म्हणजे विष्णूचे अवतार। आणि त्याच्यानंतर आपण मी तुम्हाला गोष्ट सांगितली, तशीच आजही मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, पण तत्पूर्वी हे विष्णूचे अवतार म्हणजे काय ते समजून घेणं गरजेचं आहे। विष्णूचे अवतार म्हणजे काय हे समजून घेण्याचं गरजेचं आहे। आपण त्रिमूर्तींना मानतो, म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश। ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे दत्त दिगंबर, एक त्यांचं स्वरूप म्हणजे दत्त दिगंबर, त्यांचं वेगवेगळं स्वरूप म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश। ब्रह्मा निर्माता आहे, विष्णू पालनहार आहे आणि महेश म्हणजे शंकर समाप्त नष्ट करणारा, म्हणजे जन्माला येणं, जीवन जगणं आणि मृत्यू, जन्म जीवन आणि मृत्यू या तीन गोष्टी आहेत। हा आपलं आयुष्याचं एक काय आहे, चक्र आहे, जीवन चक्र आहे। जन्माला येणं, जीवन जगणं आणि मृत्यूला जाणं, परत जन्माला येणं, जीवन जगणं आणि मृत्यू होणं, हे जीवन चक्र आहे। या जीवन चक्राची धुरा कोणाकडे आहे? त्या तिघांकडे आहे, म्हणजे हे गुणधर्म आहेत। मित्रांनो, लक्षात घ्या, हे गुणधर्म आहेत। म्हणून आपण आरतीमध्ये म्हणतो त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, त्रिगुणात्मक, तीन गुण आहेत ते। एक काय, जन्माला घालणं, दुसरं आहे जीवन देणं, पालनहार, तिसरं आहे मृत्यू नाश करणं, हे काय गुणधर्म आहे। म्हणून आरतीमध्ये सुद्धा आपण काय म्हणतो, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, हे तीन मूर्त्या आहेत, हे गुणधर्म आहेत, हा स्वभाव गुणधर्म आहे। हे त्यांचे वैचारिक हे आहे, एक सांकेतिक गोष्टी स्वरूपात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। सांकेतिक स्वरूपात, सांकेतिक भाषेत, प्रतीकाच्या भाषेत हे आपल्याला सांगण्याचा, समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर पहिल्यांदा आपण हे जाणून घेऊया की हे तीन गुण कोण आहेत, तीन गुण कोणते आहेत, म्हणजे आपण विष्णूचे अवतार, शंकराचे अवतार आणि कोणाचे अवतार समजू शकतो, समजून घेऊ शकतो। तर हे जे तीन गुण आहेत म्हणजे ब्रह्मांड, ब्रह्म म्हणजे ब्रह्मांड,
ह्या ब्रह्मांडाने सर्वाला निर्मित केलेलं आहे. ह्या ब्रह्मांडाने सर्वाला निर्मित केलेलं आहे. ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी त्याची नोंद केलेली आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे. ग्रह, तारे वगैरे वगैरे आणि ही पृथ्वी, या पृथ्वीवरती जीवसृष्टी, हे कोणी जन्माला घातलं आहे? तर या ब्रह्मांडाने. या ब्रह्मांडात ज्या ऊर्जा आहेत त्यांनी ह्याला जन्माला घातलं आहे, त्यांनी हे सर्व निर्माण केलेलं आहे. जे ब्रह्मांडी तेच पिंडी, हा त्याचा अर्थ झाला. हे स्वभाव आहे. आता जर जन्माला घातलं आहे त्याचं पालनहार करणारा कोण आहे? तर विष्णू. आपण त्याला विष्णूचं स्वरूप देतोय. विष्णूचं स्वरूप, पालनहार, आपल्याला जगवतोय, आपलं पालन करतोय, आपल्याला जीवन देतोय, असा कोण आहे? तो विष्णू. हे काय आहे? हा त्यांचा स्वभाव गुणधर्म आहे. हे सांकेतिक भाषेत दाखवलं गेलंय. तर जी शक्ती नांदते विष्णूच्या स्वरूपात, आपण त्याला विष्णू म्हणतो, ती म्हणजे पालनहार. आता पालन कोण कोण करतोय आपलं? तर वायू, जल आणि प्रकाश, म्हणजे अग्नी, वायू आणि जल, हा आपल्याला आपलं पालन करतो. या जर गोष्टी अस्तित्वात आहेत म्हणून ही सृष्टी अस्तित्वात आहे. अग्नी, वायू आणि जल या 3 गोष्टीमुळे ही सृष्टी अस्तित्वात आहे. हा गुणधर्म कोणाचा आहे? तर विष्णूचा. म्हणून आपण काय म्हणतो? चक्रपाणी. हे चक्र कुठलं? ऋतुचक्र. हे कोण चालवतोय? तर ती जी शक्ती आहे त्याला आपण विष्णूचं नाव दिलंय, ते स्वरूप दिलंय. आता त्याच्यानंतर तिसरं स्वरूप म्हणजे महादेव, शंकर, महेश, म्हणजे संपवणं. हे कुठेतरी हे चक्र पुनर्जीवित करण्यासाठी ते संपवणं, विनाश करणं, त्यांचा मृत्यू, थोडक्यात मृत्यूची देवता, त्याचा नाश करणं, संपवणं, हे कोणाचं काम आहे? तर शंकराचं. मग तो 3 प्रकारे त्याचा मृत्यू होतो. एकतर पाण्यामुळे होतो, किंवा अग्नीमुळे होतो, किंवा वायूमुळे होतो. तुम्ही म्हणाल कसं? तर आपल्यात अग्नी म्हणजे काय? तर पित्त. पित्ताचं प्रमाण वाढलं तर रोग निर्माण होतात आणि त्याचा मृत्यू होतो. पाणी, त्याचं अतिप्रमाण होते म्हणजे कफ, कफाचं प्रमाण अति होते, मर्यादेच्या बाहेर जाते आणि त्याचा मृत्यू होतो. तिसरी गोष्ट आहे वायू, म्हणजे वात. वाताचा प्रकोप निर्माण होतो, आणि त्याचा मृत्यू होतो. ह्या 3 गोष्टी जर संतुलित राहिल्या, वात, कफ आणि पित्त, ह्या जर संतुलित राहिल्या तर आपलं जीवन व्यवस्थित चालते. पण ह्या 3 गोष्टी असंतुलित झाल्या तर आपला विनाश आहे, आपला अंत आहे. म्हणजे हा गुणधर्म कोणाचा आहे? तर महेशाचा, शंकराचा. त्याला आपण एक आकार दिलाय, एक स्वरूप दिलंय. कळलं का? ते स्वरूप अस्तित्वात आहे की नाही कोणी सांगू शकत नाही. म्हणजे मूर्त स्वरूपात आपण त्यांना आणलं, अशी आकृती दिसते, असे ब्रह्म देव असणार होतेच. मूर्त स्वरूप आपण दिलं तर आपण समजून घेण्यासाठी. असा विष्णूचे स्वरूप होतं. एका हातात गदा, एका हातात चक्र, एका हातात कमळ वगैरे असं घेऊन विष्णू स्वरूप, हे मूर्त स्वरूप दिलं त्याला आणि समजण्यासाठी. पण तसं स्वरूप नाही आहे. शंकरांचं, महादेवांचं स्वरूप कसं दिलं आहे? तर ते तपाला बसले आहेत, शांत स्वरूप दाखवलं आहे. पण जर तिने तिसरा डोळा उघडला तर विनाश. आणि हा तिसरा डोळाच म्हणजे आपलं हे जे तीन गुणधर्म आहेत आपल्या शरीरात आहेत, कफ, पित्त आणि पाणी, याचा प्रमाण विकोपाला गेला
असंतुलित झालं की त्याचा विनाश होणार, म्हणजे तिसरा डोळा. मित्रांनो, लक्षात आलं का? बेचिराग करणं, संपवणं, हा त्याचा अर्थ झाला. म्हणजे हे काय आहे? गुणधर्म आहे. ब्रह्मस्वरूप हे गुणधर्म आहे. जन्माला घालणं. विष्णू म्हणजे पालनहार आणि महेश म्हणजे त्याचा अंत समाप्त करणं. हे असं सायकल, ही सायकल हे होत राहते. हे चक्र तसंच चालू राहते. जन्म, जीवन आणि मृत्यू. मित्रांनो, लक्षात आलं असेल तुम्हाला. हे काय आहे? थ्योरी आहे. हे काय? थ्योरी आहे. हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत आहे. ते समजवण्यासाठी आपल्याला एक माध्यमाची गरज पडलेली आहे. त्या माध्यम म्हणजे काय आहे? तर ते स्वरूप, मूर्त स्वरूप. ब्रह्मदेव कसे दिसत आहेत, विष्णुदेव कसे दिसत आहेत आणि महेश्वर कसे दिसत आहेत. हे काय आहे? एक माध्यम आपण घेतलं. पण अस्तित्वात हे काय आहे? एक एनर्जी आहे, एक ऊर्जा आहे. ही एक काय? ऊर्जा आहे. अग्नीतून ऊर्जा मिळते, पाणीतून ऊर्जा मिळते, वायूतून ऊर्जा मिळते. मित्रांनो, लक्षात आलं का? एक ऊर्जेचं स्वरूप आहे. हे एक ऊर्जेचं स्वरूप आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली डार्विनची थ्योरी, डार्विनचा सिद्धांत. मित्रांनो, त्याला ठेवा बाजूला, कारण त्या सिद्धांताचा काही बेस नाही आहे. बेसलेस आहे ती गोष्ट. खरा सिद्धांत कुठे आहे? तर सनातनमध्ये आहे. तो सनातनमधला सिद्धांत काय आहे? तर विष्णूचे अवतार म्हणजे पालनहार, जीवन म्हणजे पालनहार, जगणं, तो जिवंत राहणं. म्हणजे जीवन काय दाखवलं? जीवनचक्र दाखवलं त्याच्यात. आता सृष्टीची निर्मिती कुठून झाली? हा सिद्धांत आहे. सृष्टीची निर्मिती कशी झाली हे सांगण्यासाठी हे सिद्धांत आहे. आणि ती कशी कशी पुढे गेली त्यासाठी हे सिद्धांत आहे. आणि त्यासाठी हे प्रतीक आहेत. हे सांकेतिक भाषेत, सांकेतिक स्वरूपात हे दाखवलेले प्रतीक आहेत. म्हणजे मत्स्य स्वरूप एक प्रतीक आहे. मत्स्य स्वरूप, माशाच्या स्वरूपात विष्णू अवतार. दुसरा अवतार आहे कासवाच्या स्वरूपात. तिसरा अवतार आहे वराह म्हणजे डुक्कर, त्याच्या स्वरूपात. चौथा अवतार आहे नरसिंह. हे काय आहे? एक प्रतीक आहे. एक प्रतीक आहे. या प्रतीका स्वरूपात हे दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर नरसिंह म्हणजे नर आणि प्राणी, सिंह, जनावर यांचं सामूहिक अवतार असं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आहे अवतार तो म्हणजे वामन अवतार, बटुकेश्वर, बुटका, वामन अवतार दाखवला आहे. आणि त्याचा महाकाय अवतार सुद्धा दाखवला आहे. त्याच अवतारामध्ये तो वामन स्वरूपात येतो, बुटक्याच्या स्वरूपात येतो आणि तीन पद तो काय म्हणतो? जमीन मागतो आणि पृथ्वी व्याप्त करतो, ब्रह्मांड व्याप्त करतो आणि तिसरं पद कुठे ठेवतो? त्या बलिराजाच्या माथ्यावरती. हे समजवण्यासाठी, म्हणजे एवढं विश्वरूप सुद्धा आहे त्या मनुष्य प्राण्याचा, एवढा विश्वरूप आहे. आणि तो बुटक्यासारखा म्हणजे एकदम संक्षिप्त रूपात आहे, छोट्या रूपामध्ये सुद्धा आहे. हा सांगण्याचा त्याच्यातून, हे दर्शवण्याचा त्याच्यातून प्रयत्न केला आहे वामन अवतारातून. त्याच्यानंतर अवतार काय आहे? परशुराम. परशुरामचा अवतार दाखवला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी क्षत्रियांचा वध केला आहे. क्षत्रियांचा वध केला म्हणजे ज्यांनी शस्त्र बाळगली आहेत. क्षत्रिय म्हणजे शस्त्र बाळगणारा. त्याच्यात बाहुबल निर्माण झाला आहे, तो अतिरेक झाला आहे आणि तो विनाश करतोय या सृष्टीचा. असा क्षत्रियांचा त्यांनी वध केला. का?
कारण हा विनाश थांबवणे गरजेचं होतं. म्हणून त्यांनी परशु हातात घेतला आणि मुजोर झालेल्या क्षत्रियांचा वध केला. त्याच्यानंतर हे कुठेतरी थांबायला हवं, कुठेतरी शांती प्रस्थापित व्हायला पाहिजे. म्हणून रामाचा अवतार, श्रीरामांचा अवतार. मित्रांनो, लक्षात आलं का? श्रीराम कसे आहेत? शांत स्वभावाचे आहेत. त्यांनी राज्य प्रस्थापित केलं. एक क्षत्रिय होऊन त्यांनी राज्य प्रस्थापित केलं. क्षत्रियाचा गुणधर्म दाखवला, एका राजाचा गुणधर्म त्यांनी दाखवला. राजा कसा असावा, राजा कसा असावा हे श्रीरामाने काय केलं? दाखवून दिलं. राजा कसा असावा, रयतेचा विचार करणारा, रयतेचा विचार करणारा, हे दाखवून दिलं श्रीरामाने. मित्रांनो, लक्षात येते का मला काय म्हणायचे? त्याच्यानंतर विष्णू अवतार आहे. तो विष्णू अवतार कसा आहे? कृष्ण अवतार आहे. त्याच्यानंतर कृष्ण अवतार आहे. अधर्म आणि धर्माची लढाई दाखवलेली त्याच्यात. महाभारताचा युद्ध दाखवलंय. म्हणजे अधर्म विकोपाला गेला, अधर्मी वाढले, त्यांना रोखण्यासाठी धर्माने त्याच्यावरती जय मिळवला. म्हणजे धर्म काय आणि अधर्म काय हा सांगण्यासाठी हे महाभारत घडवलं गेलं. म्हणून कृष्ण जन्म आहे आणि धर्माची स्थापना केली, धर्माची स्थापना केली. पण ह्या महाभारतामध्ये, या युद्धामध्ये, या पहिल्या विश्वयुद्धामध्ये अतोनात जीवितहानी झाली होती, अतोनात जीवितहानी झाली होती. आणि ती जीवितहानी थांबवण्यासाठी किंवा आपल्या मनातून कमी करण्यासाठी, ती नष्ट करण्यासाठी पुढचा अवतार आहे तो गौतम बुद्ध. अहिंसा, अहिंसेचा धर्म त्यांनी मार्ग चोखाळला. कोणी? गौतम बुद्धाने. गौतम बुद्धाने अहिंसाचा मार्ग स्वीकारला. कारण फक्त युद्ध करून धर्म स्थापन होऊ शकत नाही, तर अहिंसेची सुद्धा गरज आहे. अहिंसेची सुद्धा गरज आहे आणि अहिंसेने सुद्धा धर्म स्थापन करता येते. एका मर्यादेपर्यंत अहिंसा उपयोगाची आहे, त्याच्यानंतर नाही. पण अहिंसा आता गरजेची आहे. म्हणून तो गौतम बुद्धाचा जन्म झाला. हे स्वरूप आहे, ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एक काय सांकेतिक स्वरूपात, एका प्रतीकाच्या स्वरूपात हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आहे कल्की. 10वा अवतार आहे तो कल्की. कल्की अवतार कसा आहे? तर हे जे आता कलियुग आहे, म्हणजे सर्व प्रकार झालेत. युद्ध होऊन झाला, तिसरं महायुद्ध झालं, शांती प्रस्थापित केली, तरी मनुष्य प्राणी शांत बसत नाहीये. मनुष्य प्राण्यांमधला अधर्मी जात नाहीये. त्याने सृष्टीचा विनाश केला, त्याने सृष्टीचा विनाश केला. अतोनात झाडांची कत्तल केली, वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांची कत्तल केली, हत्या केली, वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांची हत्या केली. म्हणजे ह्या भूतलावरती असलेले वेगवेगळ्या जातीचे, प्रकारचे पशुपक्षी नष्ट झाले, वनस्पत्या नष्ट झाल्या, जंगल नष्ट झाली. तो आता अधोगतीला चाललाय. मनुष्य अधोगतीला चाललाय. हे अधोगती थांबवण्यासाठी आता कल्की अवतार होईल. कल्की अवतार ह्या कलियुगाचा नाश करण्यासाठी. मित्रांनो, लक्षात आलं का? आपण एक एक अवतार पुढच्या भागामध्ये समजून घेऊ. एक एक अवतार आपण पुढच्या भागामध्ये समजून घेऊ. त्याचं वास्तविक स्वरूप काय आहे, त्याचा प्रतीक, ते प्रतीक म्हणून का वापरलं गेलं आहे, ते सांकेतिक भाषेत का सांगण्याचा प्रयत्न केला आहे, हे प्रत्येक अवताराचा आपण अवताराबद्दल आपण चर्चा करू पुढच्या भागेमध्ये. पुढच्या भागामध्ये आपण प्रतीकच्या स्वरूपात कसं ते मांडलं गेलं आहे, सांकेतिक भाषेत कसं मांडलं गेलं आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करू प्रत्येक अवताराबद्दल. आता आपण एका गोष्टीकडे वळूया. मित्रांनो, आता आपण गोष्टीकडे वळूया, गोष्ट समजून घेऊया. गुणधर्म, सांकेतिक स्वरूपात काही गोष्टी आहेत, प्रतीकाच्या स्वरूपात काही गोष्टी आहेत, आणि गुणधर्म काय, आपला कर्म काय आहे. प्रत्येकाला एक कर्म नेमून दिलेलं आहे.
त्या कर्मानुसार त्यांनी चालायला हवं. तरी ही सृष्टी काय राहील, अबाधित राहील. तर हे जीवनचक्र अबाधित राहील. तर हे ऋतुचक्र अबाधित राहील. पण मनुष्य प्राणीने काय केलंय, या ऋतुचक्रावरती मात केलेली आहे, त्याचा घाला केलेला आहे. त्याने अपरिमित जीवत हानी केलेली आहे, परिमित सृष्टीची हानी केलेली आहे. आपण आता त्या गोष्टीकडे वळूया आणि ह्या गोष्टी समजून घेऊया. मित्रांनो, एक साधू, एक संत, एक महात्मे फिरत फिरत चालले असतात आणि चालत चालत ते एका ठिकाणी येतात. बघतात एक विस्तीर्ण तलाव आहे. विस्तीर्ण तलाव आहे. हे विचार करा, इथे आपण स्नानसंध्या करूया, आंघोळ करूया आणि त्यानंतर आपल्या ज्या काय आपल्या कर्म आहेत, पूजापाठ वगैरे जे काय असेल, ध्यान तप वगैरे आपण ते नंतर करूया. तर आपण स्नानसंध्या करूया. आणि ते तलावाच्या दिशेने येतात आणि नेहमीप्रमाणे ते आपल्या तलावात उतरतात आंघोळ करायला, स्नान करायला. आणि ते स्नान करत असतात. मुखी त्यांच्या परमेश्वराचं नाव असते आणि नामस्मरण करत करत ते आनंदाने ती आंघोळ करत असतात. पण करता करता त्यांचं लक्ष कुठे जाते, तर त्या तलावात एक गटांगळ्या खाणाऱ्या विंचवाकडे. ते बघतात, अरे विंचू गटांगळ्या खातोय, आता जीव जातोय. आता त्यांचा स्वभाव गुणधर्म, त्यांचं कर्म त्यांना जागृत करते आणि ते काय करतात, त्याला तळ हातावरती उचलतात. त्या विंचवाला तळ हातावरती उचलतात आणि त्यांचा स्वभाव गुणधर्म आहे, तो त्यांना दिलेलं कर्म आहे शांती प्रस्थापित करणं, धर्माचं पालन करणं, जीवन देणं. एखाद्याला जीवन देणं हे त्यांचं कर्तव्य आहे, हे त्यांचं कर्म आहे. संत, कळलं काय, साधू, तर ते आपल्या स्वभावाप्रमाणे, आपल्याला मिळालेल्या कर्माप्रमाणे त्या विंचवाला तळहातावर घेतात. पण त्या विंचवाचा गुणधर्म काय आहे, त्याचा स्वभाव गुणधर्म काय, त्याचं कर्म काय, त्याचा स्वभाव काय, तो डंक मारणं. तो नांगीने त्यांना डंक मारतो त्यांच्या तळहातावरती आणि त्या 10 पोटी झटका बसून तो हातातला निष्ठून परत तलावात पडतो. परत ते उचलतात त्याला, उचलतात तळहातावरती आणि किनाऱ्याच्या दिशेने चालतात. परत तो डंक मारतो. तर त्यांच्या कानावरती हास्याचा आवाज येतो, कोणतरी हसतोय असं त्यांच्या कानावरती ध्वनी पडतात. तर ते किनाऱ्याकडे बघतात, तर एक राजा बसलाय किनाऱ्यावरती आणि तो हसतोय त्यांच्याकडे बघून. तो डंक मारतोय, तो विंचू, आणि ते त्यांना वाचवत आहेत. हे कृती बघून तो हसतोय. ते शांत असतात, संत, ते साधू शांत असतात. ते परत त्याला तळहातावर उचलतात आणि किनाऱ्याच्या दिशेने चालत येतात, जिथे राजा बसले त्या दिशेने. परत तो तीच क्रिया करतो, तीच कृती करतो. कोण, विंचू, त्यांना डंक मारतो. परत ते त्याला वाचवतात. अशी ती कृती निरंतर चालू राहते किनाऱ्यापर्यंत येईपर्यंत. तर राजा मोठ्या मोठ्याने हसतो आणि म्हणतो, काय तुम्ही मूर्ख आहात, तो तुम्हाला डंख मारतोय आणि तुम्ही त्याला वाचवताय. हा मूर्खपणा चालू आहे, हा वेडेपणा चालू आहे. तुम्ही मूर्ख आहात का? राग मानू नका, मी तुम्हाला असं बोलतोय, संबोधतोय, तुम्ही मूर्ख आहात का? हा मूर्खपणा चालू आहे. तो तुम्हाला प्रत्येक वेळी डंक मारतोय आणि तुम्ही त्याला वाचवताय. साधू शांत असतात, साधू एकदम शांत असतात. ते स्मितहास्य करतात आणि काय म्हणतात, तो त्याचा गुणधर्म आहे. डंक मारणं हा त्याचा गुणधर्म आहे आणि त्याला वाचवणं हा माझा गुणधर्म आहे. जीवन देणं हा माझा गुणधर्म आहे. हे माझं कर्तव्य आहे, हे माझं कर्म आहे. आणि त्याचं कर्तव्य, त्याचं कर्म काय आहे, तर डंक मारणं. तो डंक का मारतोय, तो घाबरलाय. त्याला काय वाटते, ही व्यक्ती आपल्याला इजा पोचवेल, आपला अंत करेल, म्हणून तो घाबरलाय आणि भीतीपोटी तो डंक मारतोय. त्याला नाही कळत आहे की त्याला मी वाचवतोय. तो भीतीपोटी तो डंक मारतोय. लक्षात आलं का राजा?
राजाला तो सांगतोय साधू, तो त्याचं कर्म करतोय, मी माझं कर्म करतोय. हा माझा स्वभाव गुणधर्म आहे, तो त्याचा स्वभाव गुणधर्म आहे. आणि असं करत ते किनाऱ्यावर घेऊन येतात आणि त्या जमिनीवरती त्याला सोडतात. त्या विंचवाला जमिनीवरती त्याला सोडतात, म्हणजे त्याचा जीव वाचवतात. एवढं होऊन सुद्धा तो विंचू हे जीव वाचवला, त्याला धरणीवर सोडलं, जमिनीवर सोडलं. त्यानंतर तो जाणून बुजून विंचू परत पाण्यात उडी मारतो त्या साधूसमोर, त्या संतासमोर. परत तो साधू संत परत त्याला उचलतो, परत तो जमिनीवर सोडतो, परत त्याचा जीव वाचवतो, परत तो डंक मारतो, परत तो विंचू परत पाण्यात उडी मारतो. परत हे 2-3 वेळा गोष्ट घडते. नंतर तो राजाच्या बाजूलाच तो त्या विंचवाला सोडतो. तो राजाच्या दिशेने विंचू जातो. मग परत पाण्यात उडी नाही मारतो, राजाच्या दिशेने विंचू जातो, नांगी वर करून डंक मारण्यासाठी. आणि राजाला जाऊन तो डंक मारतो. तो किनाऱ्यावर बसलेला राजाला डंक मारतो. तेवढं आता साधूंना राजा विचारतो, आता मी काय करू? माझं कर्म काय आहे? तुम्ही त्याचं कर्म सांगितलं, तुमचं कर्म सांगितलं, तुमचा स्वभाव गुणधर्म सांगितला, त्याचा स्वभाव गुणधर्म सांगितला. आता माझा स्वभाव गुणधर्म काय आहे? माझं कर्म काय आहे? त्यावेळी तो साधू संत काय सांगतो त्याला, की तुझा आता स्वभाव गुणधर्म काय आहे? तर अधर्म्याचा विनाश करणं, अधर्म्याला रोखणं, हे तुझं कर्म आहे. हा तुझा स्वभाव असायला पाहिजे, हे तुझ्या स्वभाव गुणधर्मात असायला हवं. तर तू राजा होऊ शकतोस, तर तू या जनतेचं हित करू शकतोस, रयतेचं हित करू शकतोस, समाजाचं हित करू शकतोस. तुझं कर्म काय आहे? तर रयतेचं संरक्षण करणं अधर्मापासून, समाजाचं संरक्षण करणं अधर्मापासून, हे तुझं कर्म आहे. आणि हा तुझा स्वभाव गुणधर्म असला पाहिजे. आता हा उन्माद झालेला आहे, आता हा विंचू उन्माद झालेला आहे. आता त्याला कळलं आहे मी त्याचा जीव वाचवला आहे, त्याचा जीव वाचवून सुद्धा तो आता उन्माद झाला आहे. त्याला ती मजा वाटते, आता डंख मारण्याची त्याला आता मजा वाटायला लागली. आणि तो आता अधर्मी झालेला आहे. आणि तो आता मला डंक मारून तुला सुद्धा त्याने डंक मारला. आता त्याची नांगी ठेचणं गरजेचं आहे. आणि हे तुझं कर्म आहे, हे तुझं कर्म आहे. आता त्या अधर्माची नांगी ठेचणं, त्या अधर्म्याची नांगी ठेचणं हा तुझा आता धर्म आहे. तू राजा आहेस, त्या राज्यातली एक मी प्रजा आहे. आणि ही सृष्टी, याचं संवर्धन करणं, त्या सृष्टीचं संवर्धन करणं, त्या रयतेचं संवर्धन करणं, त्यांची जोपासना करणं, हे तुझं कर्तव्य आहे. आणि त्यांचा अशा अधर्म्याचा नाश करणं, त्याला ठेचणं, त्याला शिक्षा देणं, हे तुझं तर कर्तव्य आहे. मग राजा त्याची नांगी ठेचतो, राजा त्याची नांगी ठेचतो. आणि त्याला शिक्षा देतो. मित्रांनो, ह्या गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलं असेल काय आहे? ह्या गोष्टीवरून धर्म आणि अधर्माची लढाई आहे, सत्य आणि असत्याची गोष्ट आहे, वास्तव आणि अवास्तव, वास्तव आणि अवास्तव. वास्तव काय आहे? तर प्रत्येकाचा स्वभाव गुणधर्म, त्याचा कर्म, तो कर्मानुसार त्याने चालाय. त्याला जे निसर्गाने, त्या सृष्टीने कर्म दिलेलं आहे. तर मनुष्य प्राण्याचा कर्म काय आहे? विविध प्रकारचं कर्म आहे. मनुष्य प्राण्याचं कर्म हे विविध प्रकारचं आहे. ज्या मनुष्याला जे कर्म दिलेलं आहे, जे नेमून दिलं आहे, ते त्याने कर्म करणे गरजेचं आहे. म्हणजे डॉक्टर असेल, वैद्य असेल, तर त्याने त्या रोग्याचं जीवन त्याला दिलं पाहिजे. त्या रोग्याचा रोग दूर करण्यासाठी त्याने प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षक असेल तर ज्ञानार्जन त्यांनी दिलं पाहिजे, विद्यार्थी घडवले पाहिजेत. हे प्रत्येकाचं वेगवेगळं कर्म आहे. आणि त्या कर्माप्रमाणे त्यांनी आपली कृती केली पाहिजे. राजाचा धर्म काय आहे? तर रयतेचं संरक्षण करणं, सृष्टीचं संवर्धन करणं, हे राजाचं कर्तव्य आहे, प्रत्येकाचं कर्तव्य आहे.
पशुपक्षी आपलं कर्तव्य पार पाडतात. जसा कावळा उकिरड्यावर येऊन ती घाण साफ करतो आणि त्याला ते कर्म दिलं आहे. डुक्कर उकिरड्यावरती येऊन ती उकिरडा साफ करतो, त्याला ते कर्म केलं आहे. त्याचं ते कर्म आहे, त्याचा तो स्वभाव गुणधर्म आहे, त्या निसर्गाने त्याला नेमून दिलेलं काम आहे, त्याप्रमाणे तो ते पूर्ण करतोय. प्रत्येकाला एक कर्म दिलेलं आहे आणि तो प्रत्येक प्राणी आपापल्या दिलेल्या कर्मानुसार जगतोय आणि या सृष्टीचं संवर्धन करतोय. पण मनुष्य प्राणी हा काय करतोय? विनाश करतोय, विनाशाकडे चाललाय. म्हणून त्यांनी सृष्टीचा ऱ्हास करायला सुरुवात केली, सृष्टीचा समतोल तुटायला सुरुवात केली. पाऊस कधीही पडतो, उन्हाळा कधी येतो, ऊन कधीही पडते, उष्मा कधीही वाढते, थंडी कधीही पडते. त्याचा वेळ काळ संपलेला आहे, ऋतुचक्र बिघडलं आहे. याला कारण फक्त आणि फक्त मनुष्य प्राणी. त्याने या निसर्गाचा, या सृष्टीचा ऱ्हास करायला सुरुवात केलेली आहे. आपण आता कुठे चाललो आहे? कलियुगाच्या अंताकडे, म्हणजे कल्कीचा अवतार. मित्रांनो लक्षात घ्या, हे सांकेतिक स्वरूप आहेत. आपण प्रत्येक अवतार आपण समजून घेऊ. त्या प्रत्येक अवताराचं कारण काय आहे, त्याच्या मागे रिझन काय आहे, त्याच्या मागे वैशिष्ट्य काय आहे, त्याच्या मागे ते प्रतीक म्हणून का वापरलं गेलं आहे, ते सांकेतिक भाषेत का सांगितलं गेलं आहे, कुठल्या भाषेत सांगितलं गेलं आहे, कुठल्या स्वरूपात सांगितलं गेलं आहे, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. प्रत्येक अवतार, स्वभाव गुणधर्म लक्षात आला असेल. मनुष्य प्राण्याचा स्वभाव गुणधर्म काय आहे किंवा त्याचं कर्म काय आहे हे प्रत्येकाने जाणून घेणं गरजेचं आहे. आपल्या वाट्याशी आलेलं कर्म आपण इमाने इतबाराने पूर्ण करायला पाहिजे. तरीच ही सृष्टी अबाधित राहू शकते, तरच हे प्रत्येक जीवजंतू जगू शकतात. जगा आणि जगवा, जगवा आणि जगा हा सिद्धांत आहे. जगा आणि जगवा. सनातनी वास्तव ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. माझे व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला शेअर करा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.